गोंदिया विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत कधीही कमळ चिन्हावर कुठलाही उमेदवार निवडून आला नव्हता। मात्र यावेळेस भाजपने विनोद अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आता निर्णायक आघाडी घेतली असून विजयाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक जिंकत इतिहास रचला होता, तर 2024 मध्ये देखील विजयाच्या शिखरावर पोहोचले असून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर पोहोचलेले आहेत। विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त केले। सर्वात प्रथम मी गोंदिया विधानसभेतील जनतेचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। गोंदिया विधानसभेतील मतदार बंधू भगिनीचे खूप खूप आभार व्यक्त करतो। महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष रूपाने सर्व सहकार्य करणाऱ्यांचे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की निश्चित रूपाने मतदारांचा पाठिंबा तुम्हाला पहिलेही मी सांगितलं होतं की खूप मोठा पाठिंबा जनतेचा आम्हाला मिळणार आहे आणि मिळत आहे। तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की 2019 मध्ये गोंदिया विधानसभेतील जनतेने इतिहास रचला होता आणि आता पुनश्च गोंदिया विधानसभेतील जनता ही नवीन इतिहास स्थापित करत आहेत। आजपर्यंत गोंदिया विधानसभामध्ये कमळ कधी म्हणजे फुलला नाही, परंतु आता कमळ या ठिकाणी फुलणार आहे। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।